या व्हिडिओमध्ये आपण लसूण घास वा मेथी घास याची लागवड व याचे फायदे याविषयी माहिती पाहणार आहोत. सध्या थंडीची सुरुवात झालेली असल्यामुळे मेथी घास लागवड करण्यासाठी हा अतिशय योग्य कालावधी आहे. साधारणतः नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत आपण मेथी घासची लागवड करू शकतो. यासाठी ही पाण्याचा निचरा होणारी जमीन आपण निवडावी. या जमिनीवरती आपण 4 ते 5 फूट रुंदीचे गादी वाफे तयार करून घ्यावे. हे गादी वाफे तयार करून घेतल्यावर आपण यावरती लागवड करू शकतो. मेथी घास हा द्विदल पिकामधील सर्वाधिक प्रथिने असलेला अत्यंत पौष्टिक असा चारा आहे. यामध्ये साधारणतः 18 ते 22% प्रथिने आहेत आणि हा बहुवार्षिक चारा असल्यामुळे एकदा लागवड केल्यानंतर 1 ते 3 वर्षापर्यंत आपण सतत कापणी याची घेऊ शकतो. याचे जे बियाणे आहे हे मेथीच्या बियाण्यासारखं दिसतं, यामुळे याला मेथी घास असे उपनाव पडलेले आहे. साधारणतः याची पेरणी आपण ही ब्रॉडकास्ट पद्धतीने किंवा मग 30 सेंटीमीटर लाईन पद्धतीनेही आपण याची पेरणी करू शकतो. पेरणी केल्यानंतर 40 दिवसामध्ये याची पहिली कापणी करता येते आणि त्यानंतर दर 25 दिवसांनी आपण कापणी घेऊ शकतो. 1 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंत आपण याची कापणी घेऊ शकतो. मेथी घास हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादक जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक असा चारा आहे. आपणही याची लागवड आपल्या शेतामध्ये करू शकता. अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.